नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी पाठीमागचा भाग मापे टाकून कटिंग करून घेतलेला आहे. 48 छातीचा ब्लाऊज आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 16.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 17.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. त्याच्यानंतर शोल्डरचे माप 6.5 इंच घेतलेले आहे. इथून देखील आपल्याला 6.5 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे आणि मुंड्याची उंची मी 7.5 इंच घेतलेली आहे. इथे मी 1 इंच घेऊन मुंड्याला गोलाकार देऊन घेतला. त्याच्यानंतर गळा रुंदी इथे मी 3 इंच घेतलेली आहे. 5 इंच डाऊन करून घ्यायचे गळ्याच्या साईडला. इथे 48चा चौथा 12 इंच अधिक 1.5 इंच मार्जिनचे ठेवलेले आहे. कमर आहे 41 इंच, त्याचा चौथा 10.25 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंची 11 इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडला रुंदी 3.5 इंच. इथे मी पंचकोनी आकार बनवून घेते गळ्याची डिझाईन बनवण्यासाठी. साडीची जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर इथे मी टक्स रुंदी 5.5 इंच घेतली आणि उंची 5 इंच. इथे मी कॅनव्हास पेपर फोल्ड करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर जी गळ्याची साईड आहे ती मी ठेवून घेतली. इथे मी गळा कटिंग करून घेते कॅनव्हास पेपरसोबत. कॅनव्हास पेपर साईडहून 1 इंच राहील अशा पद्धतीने मी साईडहून कॅनव्हास पेपर ठेवला आणि कटिंग करून घेतले. इथे मी कॅनव्हास पेपर कटिंग करून घेतलेला होता, तो तयार करून घेतला. साईडहून शिलाई देखील मारून घेतलेली आहे. इथे मी सरळ बाजूने ठेवून घेते कॅनव्हास पेपर. पहिल्यांदा आपल्याला कॅनव्हास पेपरवर शिलाई करून गळा तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर डिझाईन बनवायची आहे. इथे मी गळ्यावरती शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर आतल्या साईडहून कट देऊन घ्यायचे, म्हणजे गळा आतल्या साईडला व्यवस्थित परतवतो. त्याच्यानंतर इथे मी वरच्या साईडहून दाबटीप देऊन घेते गळ्यावरती. बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. इथे मी गळ्यावरती शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर आतल्या साईडला अजून एक शिलाई देऊन घेते. रनिंग शिलाई देऊन घ्यायची. अशा प्रकारे इथे मी पहिल्यांदा गळा तयार करून घेतला कॅनव्हास पेपरने. आता आपल्याला जी बॉर्डर आहे साडीची त्याच्यामध्ये डिझाईन बनवायची आहे. तर इथे मी कॅनव्हास पेपर कटिंग करून घेते. अशा प्रकारे इथे मी गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. इथे मी कॅनव्हास पेपर कटिंग करून घेते. या कॅनव्हास पेपरमध्ये आपल्याला बॉर्डर लावून घ्यायची आहे साडीची.
कॅनव्हास पेपर मी इथे बॉर्डरवरती ठेवून घेतलेला आहे. बॉर्डर मी उलट्या साईडून ठेवून घेतली आणि डबल आहे. साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. इथे मी मधल्या साईडला शिलाई करून घेते. त्याच्यानंतर आतल्या साईडची जी बॉर्डर आहे ती कटिंग करून घ्यायची अशा पद्धतीने. अशा प्रकारे आपली बॉर्डर तयार झालेली आहे. इथे मी मधल्या साईडला दाबटीप देऊन घेतली. अशा प्रकारे कॅनव्हास पेपर ठेवून आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे मी दुसरा कॅनव्हास पेपर होता तो देखील बॉर्डरवरती ठेवून घेतला. त्याच्यानंतर साईडून शिलाई करून घ्यायची. इकडून देखील आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही साईडून. मधल्या साईडला कट देऊन घेतला. आता आपल्याला जी बॉर्डर तयार करून घेतलेली आहे ती अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई करून घ्यायची. इथे मी पिन लावून घेते. आता आपल्याला इथे शिलाई करायची आहे. व्यवस्थित गळ्याच्या बराबर ठेवून बॉर्डरवरती शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपली दुसरी बॉर्डर आपण तयार करून घेतलेली आहे ती ठेवून घ्यायची अशा पद्धतीने. इथे मी पिना लावून घेते. अशा प्रकारे इथे मी बॉर्डर ठेवून घेतली आणि पिना लावून घेतल्या. आपल्याला याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी एक साईडून शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला साईडून शिलाई करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडून बॉर्डरवरती. इथे मी पूर्ण बॉर्डरवरती शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर पिना काढून घ्यायच्या. आता इथे मी गोल्डनची लेस लावून घेते. जिथे बॉर्डरचा कॉर्नर येतो तिथे आपल्याला लेस व्यवस्थित परतवून घ्यायची आहे फोल्ड करून.
इथे मी आतल्या साईडहून देखील लेस लावून घेतली. त्याच्यानंतर लेसवरती डबल शिलाई देऊन घेतली आणि इथे मी मधल्या साईडला आपण जी पहिल्यांदा बॉर्डर लावून घेतलेली आहे तिथे देखील लेस लावून घेतलेली आहे. लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. अशा प्रकारे आपली डिझाईन बनवून झालेली आहे. इथे मी साईडहून टक्स मारून कमरपट्टी जोडून घेतली आणि गोल्डनची दोरी लावून घेतलेली आहे. लटकन देखील लावून घेतलेले आहेत. तुम्हाला कशी वाटली डिझाईन ते नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.